चुनेगा हंस चुनेगा धनातून का पुढे कौवा मोती खाएगा असं घडे. आणखी चांगल्या चांगल्या नद्या आटून जातील. साचो कल जुग आजो आमदो साचो बोला बोला साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. अभंगाच्या 2 चरणाचं चिंतन पाहता पर्यंत आलो. महाराज म्हटले त्या साधूंचा आंतरिक थोरपणा असा आहे की ते सर्वांशी सारखे राहतात. सारखे इहलोकी तोची सर्व पार्थादयाचे ठाई पार्थादयाचे का घरचे उजळू करावा पारखिया अंधारू पाडावा हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा पार्थादया एकती सावली वृक्ष जैसा अभंग गावे आता आपल्या लक्षात आलं. इक्षदंडू म्हणजे काय? ऊस. ज्या शेतकऱ्याने ऊस लावला, खत दिली, पाणी भरलं, त्याला तो ऊस गोड लागतो. ज्याने चरख्यात घालता त्याला करू लागतो, त्यालाही तो त्याप्रमाणे ते महात्मे ना तरी इक्षदंडू
पाळी तया गुरु गाळी तया कडू नवेची देवी पार्था दयाचे ठाई ठाई पार्था दयाचे ठाई सारखे असतात. म्हणून ये लोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा शरीराच्या बाबतीत ते महात्मे उदास राहतात. उदास भक्त ऐसी जाना जिथे उदास. शरीर साधन आहे का साध्य? शरीर साधन आहे आणि साध्य परमात्मा. शरीरे साधिले परब्रह्म. एक उदास का राहतात त्याची दोन कारण आहेत. पहिलं कारण शरीर आपलं नाही, ते काळाचं आहे. हे काळाचे. आणि दुसरी गोष्ट किती प्रेम करा, एक ना एक दिवस देह जाईल जाईल. यासी काळोबा नाशिवंत देह कोणी असलं तरी. प्रभु ने बुलाया तुझको जाना पड़ेगा, वहां न चलेगा बहाना किसी का, सदा न रहेगा जमाना किसी का. एक ना एक दिवस जाणार आहे. जिंदगी किराया का घर है, उसे एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मैंने सोचा था बने दुनिया में बनाऊंगा मकान, लेकिन मेरा असली मकान तो कब्र था, मुझे मालूम न था. सुपीली था. वाक्य संग
माऊलींचं भजन घेतलं का? ज्ञानेश्वर सार साधू निरंतर वर्ते तैसा. गो माता तशी परोपकार करते तसे या जगामध्ये साधू परोपकार करतात. गायीच्या शेणामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य, गोमूत्रामध्ये गंगाजीचं वास्तव्य, गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवतांचं वास्तव्य. जे नियमितपणे गोमूत्र पितात त्यांना कॅन्सर होत नाही. नीट ऐका. गायीच्या शरीरामध्ये सूर्यकेतू नावाची नाणी, त्यामुळे गायीच्या दुधामध्ये सुवर्ण भस्माचे अंश असतात, सुवर्णाचे अंश असतात. एका वाक्यात एका मंदिरात जर तुम्ही गेला तर एका देवतेचं दर्शन होतं, परंतु 33 कोटी देवतांचं दर्शन जर एकत्रित करायचं असेल तर फक्त गोमातेचं दर्शन घ्या, 33 कोटी देवतांचं दर्शन होत. जन्म देणारी माता मर्यादित कालापर्यंत दूध पाजते, परंतु तुम्हाला मरेपर्यंत दूध पाजणारी माता या जगात असेल तर फक्त गोमाता आहे. गोमाता परोपकार करते. ज्या ठिकाणी गायींचं वास्तव्य त्या भूगर्भात सुद्धा पाण्याचा साठा येतो. कितीतरी सांगितलं. भगवान दत्तांच्या पाठीमागे गाय आहे. स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपालन करतात. गोपाल काय नाव आहे? गोपाल. असा गायीचा श्रेष्ठ महिमा आहे. गोमाता जशी परोपकार करते. पुन्हा सांगेन मी आपल्याला, गोरक्षणे वेचिल्या प्राण त्यासी उत्तम गती झाली जाण. ज्यासी गायचा कळवळा गहन त्यासी मी श्रीकृष्ण सदा साह्य. नाथ महाराज भागवतात सांगतात. असा गोमातेचा श्रेष्ठ अधिकार आहे. गोमाता जशी परोपकार करते. उदाहरणार्थ, गाई वासराच्या निमित्ताने दूध देते का वासरापुरतं देते? बोला ना. वासरापुरतं देत नाही, कारण घरातले सुद्धा वासर पितात. गाय जशी परोपकार करते त्याप्रमाणे साधू निरंतर वर्ते तैसा. आणि अशा महात्म्यांच्या संगती, अशा महात्म्यांच्या नामस्मरणात, अशा महात्म्यांच्या स्पर्शात, अशा महात्म्यांच्या आलिंगनात, अशा महात्म्यांच्या दर्शनात झालेलं सुख वाचत येते. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिके नाही तेथे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी असतो. आपल्या मालवड या गावामध्ये प्रथमतःच येण्याचा हा सुयोग प्राप्त झाला. उपस्थित मृदंगवादक, परिसरातून आलेले सर्व वैष्णवजन, गायक वादक, आपण सर्व श्रोते सज्जन, आपलं जीवन अनमोल आहे. नामचिंतनाचा आश्रय करा. देवाला प्रार्थना करा की हे नाथ, आमच्या जीवनामध्ये देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा उभावी वासना. अखंड दया तुझी प्रीती मन दे दयावी संगती. देवाला प्रार्थना करा, सांगा की हे नाथ, हे प्रभू, आमच्या जीवनामध्ये एक कृपा करा. ज्ञानोबराय तुकोबरायांसारख्या संतांची संगती द्या. का? सध्याच्या कलियुगामध्ये आपल्या जीवनाचा उद्धार फक्त हे संत करणार आहेत.
म्हणून पुन्हा सांगेन, रोज एक 10-20 ओव्या तरी ज्ञानेश्वरीच्या वाचा बर का. रोज आपण ज्ञानेश्वरी वाचा. ओव्या वाचण्याचा नेम करून घ्या. महाराज, ज्ञानेश्वरी ग्रंथावरून बोट फिरवणं नुसता बोट ग्रंथावरून फिरत नाही. तुम्ही ज्या दिवशी ज्ञानेश्वरी बोट फिरवाल ना, तो बोट तुमचा ज्ञानोबरांच्या हातात देणं. कोणाच्या हातात देणं? माऊलींच्या हातात देणं. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, भाव धरून वाचा. एक दिवस माऊली तुमच्याशी बोलतील. तुकोबरांची गाथा वाचा, तुकोबरा तुमच्याशी बोलतील. गाथा वाचणं म्हणजे तुकोबरांची संगती करणं. ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे ज्ञानोबरांची संगती करणं. हे सांगतो आणि प्रभूला प्रार्थना करा की हे नाथ, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, मुरली की धुन बजाना जब प्राण तन से निकले, जब प्राण कंठ आए कोई रोग ना सताए, यम दर्शनान दिखाए जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले, एक भक्त के अर्ज खुद गर्ज के गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. सेवेमध्ये जमा धरा, कृपा करा शेवटी. याशी वेळ येईल जेव्हा तेव्हा कृपा वासू द्या. विकरावर हात सर्वजण करा. वा, अगदी ताठ हात करा आणि सर्वजण म्हणा, निवृत्ती ज्ञानदेव